वृत्ती भूमी राज्य द्रव उपार्जिती जाना त्या निश्चिंती देव नाही। तुकाराम महाराज सांगतात की मनुष्य ज्या ज्या वस्तू मिळवतो, जमीन संपत्ती राज्य व्यवसाय पद, त्या सर्व जरी मोठ्या वाटल्या तरी त्याच्यात देव नाही। या गोष्टी माणसाच्या अहंकाराला वाढवणाऱ्या असतात, परंतु खरी परमसत्ता आध्यात्मिक शांतता व आनंद यामध्ये मिळत नाही। संसारातील मिळकती क्षणभंगुर आहेत, पण देव म्हणजे नित्य आणि शाश्वत सत्य आहे। भाडेकरी वाहे पाठीवरी भार, अंतरची सार लाभ नाही। पुढे संत तुकाराम महाराज म्हणतात, हा माणूस जणू भाडेकरासारखा आयुष्यभर भार वाहत राहतो। संसाराची ओझे, चिंता, कर्तव्य, लोभ हे सगळे पाठीवर घेतो, पण अंतर्मनातील सार, खरा आत्मानुभव, परमेश्वराचे स्मरण, शांतता हे कधीच मिळत नाही। ज्याचे लक्ष फक्त बाह्य मिळकतीत अडकले आहे त्याला जीवनाचे परम सत्य कळत नाही। देवपूजेवरी ठेवून या मन, पाषाण पूची लावे। येथे संत तुकाराम महाराज सांगतात की आपल्याला वाटते की आपण देवपूजा करतो, पण मनात लोभ, अपेक्षा, स्वार्थ भरलेला असेल तर पूजा देवापर्यंत पोहोचत नाही। म्हणून पाषाणासारखे कठोर असून फक्त बाहेरचा पाषाण पूजला तरी त्याचा उपयोग नाही। देव म्हणजे बाह्य आकृती नव्हे, देव म्हणजे मनातील पावित्र्य, प्रेम, नम्रता असतं। तुका मने फळ चिंतिती आदर, लागव चार शिंदळीचे। तुकाराम महाराज पुढे म्हणतात, अनेक लोक पूजा साधना करतात, पण फळाची चिंता सोडत नाही। मला हे मिळू दे, ते घडू दे अशी अपेक्षा ठेवून देवाला वागतात। असा आदर कमी दर्जाचा होतो। शिंदळी हा शब्द येथे कमी प्रतीची, हलकं, उथळ अशा अर्थाने वापरला आहे। म्हणजे अशा प्रकारची पूजा, असा भाव हा उथळ व खालच्या प्रतीचा आहे। भक्ती म्हणजे सौदा नाही, भक्ती म्हणजे समर्पण। हा भाग आपल्याला सांगतो, जमीन संपत्ती सत्ता पद यामध्ये देवाच्या अनुभूतीचे सत्य नाही। लोभ, हव्यास, कठोरता असेल तर पूजा केवळ रिकामी विधी बनते। देव हा बाहेर नसून मनातील पवित्र भावनेत असतो। खरी भक्ती म्हणजे फळाची चिंता न करता केलेली उपासना। स्वतःसाठीचा देव हा देव नसून केवळ व्यवहार आहे। तुकारामाच्या वाणीतील हा भंग मानवी जीवनातील चुकावर आरसा धरतो आणि खरी भक्ती याचा संदेश देतो।